नमस्कार. अंतःकरण चतुष्टय अर्थात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 आंतरिक साधनांची थोडक्यात माहिती आपण मागच्या भागात घेतली. त्यांचं स्वरूप सर्वसाधारणपणे समजून घेतलं. आजच्या भागात आपण पाश्चात्य किंवा आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अंतःकरण, विशेषतः मन अधिक खोलात अभ्यासूयात. मनोविश्लेषणाचे संस्थापक सिग्मंड फ्रॉइड यांनी अवचेतन मन, मानवी प्रेरणा आणि व्यक्तिमत्व याबद्दल सिद्धांत विकसित केले. त्यांनी मनाची तुलना एका हिमनगाशी केली. आता हे काय आहे ते समजून घेऊयात. हिमनगाचे प्रमुख 2 भाग असतात, एक पाण्यावरील आणि एक पाण्याखालील भाग. परंतु सिग्मंड फ्रॉइड यांनी मनाच्या कार्यानुसार त्याचे 3 भाग केले. पाण्यावरील भाग म्हणजेच कॉन्शियस माइंड किंवा चेतन मन, त्याच्या लगतचा पाण्याखालील फार खोल नसलेला भाग म्हणजेच सब कॉन्शियस माइंड किंवा अवचेतन मन, आणि तिसरा पाण्याखालील खोलवर असलेला भाग अनकॉन्शियस माइंड किंवा अचेतन मन. जे काही तुम्ही आता पाहात किंवा ऐकत आहात, ज्याच्या विषयी आपण जागरूक आहात, हे आपल्या चेतन मनाचे कार्य होय. त्याचबरोबर ह्या ऐकण्याच्या किंवा पाहण्याच्या प्रक्रियेत ज्या माहितीचे संकलन होते ते आपल्या चेतन मनामध्ये साठवले जाते. आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे मन म्हणजेच चेतन मन, कॉन्शियस माइंड. आणखी एक उदाहरण घेऊयात. आपल्या लहानपणीचा सायकल शिकण्याचा प्रसंग मनामध्ये आणा आणि त्या संबंधीचे सगळे विचार करायला सुरुवात करा. अगदी पूर्णपणे ह्याच क्रियेला जास्त महत्त्व द्या. मनाच्या केंद्रस्थानी ह्या गोष्टीला ठेवा. थोडक्यात गोष्ट जरी जुनी असेल तरी देखील त्याप्रती आत्ता आपली असलेली जागरूकता म्हणजे चेतन मन. आता थोडं पाण्याच्या खालील भागात उतरूयात. मनाचा दुसरा भाग म्हणजेच अवचेतन मन, सब कॉन्शियस माइंड. ते चेतन मनापेक्षा थोडं वेगळं असतं. ते आपल्या भूतकाळातील अनुभवांवर आणि धारणांवर आधारित असतं. ते आपले अनुभव नोंदवतं, सवयी जपतं आणि झोपेत असताना देखील समस्या सोडवण्याचे काम करत असतं. ते आपल्या विचारांच्या स्वरूपानुसार प्रतिसाद देतं. ते समस्या सोडवण्यात आणि सर्जनशील विचारसरणीत भूमिका बजावतं. ते आपल्या वर्तनावर नकळतपणे प्रभाव पाडत असतं. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे कोणतीही बँक आपल्या गोष्टी किंवा पैसे सांभाळून ठेवते, जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा ते परत करण्याचं कार्य करते, त्याचप्रमाणे जेव्हा चेतन मनाला माहितीची गरज भासते तेव्हा आपल्या पूर्वानुभवावरून जमा झालेली माहिती आपल्या अवचेतन मनाकडून चेतन मनाला पुरवली जाते. आणखी एक उदाहरण घेऊयात. आपल्या आवडीचे एखादे जुने गाणे ऐकले की त्या गाण्यासंबंधित जुन्या आठवणी ताज्या होतात. ते केवळ अवचेतन मनामुळे शक्य होते. अवचेतन मनाची व्याप्ती फार मोठी असते. आपल्या कळत नकळत भरपूर माहिती ह्यामध्ये सतत साठवली जाते. मग अशा अवचेतन मनापर्यंत पोहोचायचं असेल तर ध्यानासारखी किंवा संमोहनासारखी किंवा अगदी सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घेण्यासारखी गोष्ट ह्या अवचेतन मनाला जागृत करू शकते. चला आता आणखी खोलात जाऊयात, म्हणजे अचेतन मनापर्यंत, अनकॉन्शियस माइंड पर्यंत जाऊयात. सिग्मंड फ्रॉइड अचेतन मनाला दडपलेल्या इच्छा, सामाजिक दृष्टीने बहिष्कृत असे काही विचार, प्रवृत्ती आणि आपल्या पूर्वजांकडून जमा झालेली अगणित माहिती आणि आठवणी ह्या मनात साठवल्या जातात असे मानतात, जे आपल्या व्यक्तिमत्व आणि वर्तनाला आकार देण्यास सहाय्यभूत ठरतात. शुद्ध मराठीत सांगायचे झाले तर इट इज अ स्टोअर हाऊस ऑफ अनफुलफिल्ड डिझायर्स असे वर्णन करू शकतो. तसेच
The conscious mind is the most logical and aware, while the subconscious mind acts as a repository of information, passing it to the conscious mind as and when needed. तर थोडक्यात पाश्चात्य किंवा आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मन समजून घेण्याचा आपण आता प्रयत्न केला. आता ह्या पुढील भागामध्ये मन आणि चित्त हे प्राचीन तत्वज्ञानावर विशेष करून योगशास्त्राचा आधार घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.